बाबा बिना ही सलावा जांदा गुंडी चार जानदी हां कारोबार नहीं जाली नंबर प्लेट लगी कार दी सारे यार नहीं बैठे बाहर नहीं कटे जानी जो लगा डब नाल नहीं हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन दिख रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग का हो गया है। अब दिख ही रहा है तो सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो रुको जरा, सब्र करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का। मुझे बाजी लगती है, जीती हुई बाजी लगती है, वसीयत साजी लगती है, ये तूने क्या किया। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा लाडका भूषण पाटील, तुम्ही बघत आहे आपला ऑफिशियल यूट्यूब चॅनल। सो पब्लिक, तुमचा लाडका भूषण पाटील तुमच्यासाठी घेऊन आला आहे परत एकदा धमाकेदार एकदम नांदखोळा आणि एकदम खतरनाक कॉन्सेप्टसोबत व्हिडिओ मित्रांनो। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यू पाहिला व्हिडिओचा, कसा वाटला, काय क्वालिटी असेल मला कमेंट करून नक्की कळवा। कमेंट करत चला, एखाद्या आपल्या मराठी माणसाला सपोर्ट पण करत चला, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। मी खूप ट्राय करतो आहे मित्रांनो की डेली व्हिडिओ टाकायचं, की माझं जमत नाही कारण थोड्या कामामुळे। ओके, डेली कंटेंट बनवायचं आहे मित्रांनो। आजकाल कंटेंटला मेन महत्त्व आहे मित्रांनो, कारण जे काय नवीन करणार त्याचंच काही व्हिडिओ व्हायरल होतील, म्हणून मी तुम्हाला चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणजे दिवसाला कंटेंट बनवायचं ते एकदम थोडंसं हार्ड होऊन जाईल मित्रांनो, पण मी प्रयत्न करतो आहे की दिवसाला कंटेंट बनवायचं, माझं प्रयत्न चालू आहे। ओके, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि लाईक करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल सगळं मिळून जाणार आहे। ओके, चला थोड्या ना वेळा तुम्हाला आजच्या व्हिडिओला चालू करूया। सिम्पली आपलं अलर्ट मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं। डिस्क्रिप्शनमध्ये XML फाईल, मटेरियल, फॉन्ट्स वगैरे मिळून जाणार आहे आपल्या वेबसाईटच्या थ्रूने। ओके, इझिली प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता, काय विषय नाही। ओके, आपलं अलर्ट मोशन ॲप आहे असं ओपन झाल्यावरती, ओके ओपन झाल्यावर मित्रांनो प्रोजेक्टवरती टॅप करायचं। डिस्क्रिप्शन मटेरियल जे असेल ते तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। ओके मित्रांनो, बिटमार्क चिकेपे असं काय दिसणार आहे तुम्हाला। आता स्टार्टला काय करायचं, तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करायचे। मी तुम्हाला सगळं लिरिक्स वगैरे ते कसं सगळं लावून दिलेलं मित्रांनो, फॉन्ट्स पण तुम्हाला चेंज करायचे बस। ओके, आता बघू शकता हा फोटो आहे, त्या फोटो तुम्हाला तुमच्या फोटो रिप्लेस करायचं। ओके, स्टार्टला काय करायचं, प्लस टाईप करायचं। मीडियमला गेलं तर मी तुम्हाला आपला फोल्डर दिला असेल, लाईव्ह मोशन न्यू कन्सेप्ट। स्टार्टला तुम्हाला ओव्हरले टाकून घ्यायचं आहे, 3 ऑप्शन फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे, ब्लेंडिंगमध्ये लाईटमध्ये स्क्रीन करून घ्यायचं आणि याचं काय ओव्हरले असेल ते ओव्हर लॉंग प्रेस करून शेवटच्या साईडला जे काय आपल्या लिरिक्स असेल त्यांच्या खाली तुम्हाला लावून घ्यायचं। ओके, काही विषय नाही मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे। ओके, यांची जी काय ऑपोजिट तुमच्या पद्धती तुम्ही कमी करू शकता, इथपर्यंत जे काय ओव्हरले आहेत बरोबर तेवढंच आलेले, काही विषय नाही मित्रांनो। ओके, तुम्हाला फोटो चेंज करायचे। स्टार्टिंग तुम्हाला मी हा जो काय फॉन्ट असेल, फॉन्टचं सांगून देतं, कानबोल नावाचा जो का फॉन्ट आहे, तुम्हाला जसं टेक्स्ट ऑलरेडी दिलं असेल तुमच्या लगेच डायरेक्ट फॉन्ट येणार नाही, म्हणजे व्ह्यूअर फॉन्ट्समध्ये जायचं आहे तुम्हाला। व्ह्यूअर फॉन्ट्समध्ये इम्पोर्टला अनटिक करायचं आहे आणि तेच येऊन खाली देवाने एकदा सिलेक्ट करायचं आहे। देवाने एकदा सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यावर मित्रांनो बघू शकता तुम्हाला ते खाली फॉन्ट्स दिसतील, आपले ऑलरेडी लाईट मोशन ॲपमध्ये दिसतील ते। तर खाली यायचं आहे मित्रांनो, लोड होतील फॉन्ट्स, बघू शकता। कानबोल नावाचा जो काही फॉन्ट आहे ते तुम्ही अप्लाय करून घ्यायचे त्या आपल्या टेक्स्टला। ओके, एवढं झाल्यावर iOS नावाचा फॉन्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे। ओके, आता तुम्हाला फोटो चेंज करायचा, ग्रुपला टाईप करायचा। ग्रुपला टाईप करून तुमचा काही फोटो कलर अँड फिल्ममध्ये येऊन असा काही दिसेल मित्रांनो। कलर अँड फिल्ममध्ये येऊन सेकंड नंबरचा फोटो असेल तो अशा प्रकारे लावून घ्यायचा, त्या बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायची मध्ये दिसायची। ओके, अशाच प्रकारे पुढच्या याला बी असंच एडिट ग्रुपमध्ये जाऊन कलर अँड फिल्ममध्ये यायचं, फोटोला टाईप करायचं, कलर अँड फिल्ममध्ये त्या स्टारला टाईप करायचं। तुमचा जो काही फोटो असेल तुम्ही तो कमीत कमी 10-15 फोटो लागणार या व्हिडिओसाठी। ओके, तर अशा प्रकारे झाला की पुढचा फोटो मी हावाला ॲड करतो, हावाला ॲड केल्यावर बरोबर मधल्या साईडला ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे पुढचे जे काही 2-3 फोटो असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आपल्या याच्यासोबत। ओके, आता काय करायचं मित्रांनो, ही थोडंसं कॉपी करून घ्यायचं, पुढच्या साईडला जे काय असेल ते पेस्ट, आपले जे काही व्हिडिओ असेल तेवढीच होते म्हणून इथपर्यंत येऊन तुम्ही 2 लेअर लावू शकता, काही विषय नाही मित्रांनो। पेस्ट लेअर आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते म्हणजे बरोबर नाही वाटत, अशा प्रकारे येऊन कट करून घ्यायचं आहे।
ओके, बघू शकता अशा प्रकारे. आता पुढे यायचं, पुढे आल्यावर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं यायचं, इथं आल्यावर प्लस टाकायचं. मीडियामध्ये गेलं तर मीडियामध्ये गेलं तर हे कोणता पण फोटो घ्यायचा तुम्हाला. मी हा वाला फोटो घेतो मित्रांनो, हा वाला घेतो. चला मित्रांनो, फिल कम्पोजिशन एरिया करून घेतो. एरिया केल्यावरती बघू शकता थोडासा मोठा करून घ्यायचा, एकदम मध्यभागी सेट करून घ्यायचा फोटोला. या फोटोची जी ऑपोजिट असेल ती तुम्हाला 50पर्यंत 40पर्यंत ठेवून द्यायची आहे. 40पर्यंत ठेवू शकता, 30पर्यंत काही विषय नाही मित्रांनो. ठेवल्यावर काय करायचं, आता या फोटोला इथपर्यंत लांबून घ्यायचं. लांबवल्यानंतर इथं यायचं, प्लसवर टाईप करायचं. मीडियमला गेलं तुम्हाला मी एक खतरनाक प्रकारे जिगर टेक्स्ट 13 ही जिगर अशा प्रकारे जे टेक्स्ट असेल पुढचे लिरिक्स आहे ते पुढचे लिरिक्स इथपर्यंत लावून घ्यायचं आहे. ओके, जिथपर्यंत आपला फोटो असेल तिथपर्यंत तुम्हाला जी लिरिक्स आहे त्याच्यात शेक केलं मित्रांनो. थोडंसं वेट करा, आपण ते पण टाकूया. आता ही मेन मित्रांनो आता काय करायचं तुम्हाला, आता काय करायचं, हा ग्रुप 1 2 3 4 आता 4 ग्रुप तुम्हाला कॉपी करायची. स्टार्टला काय पहिले तुम्ही हा फोटो जो काय एडिट ग्रुपमध्ये फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे. हा आपण चेंज लगेच तुम्ही 2 नंबरचा फोटो आपण हा टाकूया. ओके, काही विषय नाही. अशा प्रकारे पद्धतीने हा फोटो असेल. ओके, आता काय करायचं मित्रांनो, हे दोन होतं मुझे तू राजी लगती आहे, पहिले टेक्स्ट हे ॲनिमेशन असेल. हे 4 लेयर्स तुम्हाला इथे 4 येऊन कॉपी करायचे आहे. ओके, कॉपी केल्यानंतर इथं याच्या पुढच्या बीटला आल्यावर पेस्ट 5 लेयर्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते सॉरी मित्रांनो, कॉपी पहिले सिलेक्ट करायचं, कॉपी 4 लेयर्स होत आहे ना, आपण 5 लेयर्स करणार आहे. कॉपी 4 लेयर्स, इथे यायचं आहे, पेस्ट 4 लेयर्स. ओके, बघू शकता. आता काय करायचं तुम्हाला, इथून वापस तुम्हाला कसं फोटो चेंज करायचे आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे. एडिट ग्रुपवर झाल्यावर फोटोला टाईप करायचं आहे, कलम फिल्ममध्ये दुसरा तुमचा फोटो असेल 3 नंबरचा. आता हा वाला फोटो मी यूज करतो. हा वाला फोटो यूज केल्यावर बघू शकता अशा प्रकारे फोटोला ॲडजस्टमेंट करून घ्यायची, तुमच्यावाले फोटोज असतील. ओके, हा फोटो लगेच हा वाला फोटो असेल एडिट ग्रुपमध्ये यायचं, कलम फिल्ममध्ये येऊन बरोबर हा जो काही फोटो असेल हा फोटो घेऊन लगेच या फोटोला याची लेंथ कमी करायची. लेंथ कमी करून बरोबर फोटो असं ॲडजस्टमेंट करायची, तुमचे जो काही फोटोज असतील. ओके, या फोटोला हे करून आता याची लिरिक्स ऐकायची मित्रांनो. एवढं झाल्यावर काय ओके, आता इथपर्यंत यायचं मित्रांनो, सगळ्या लेअरला इथपर्यंत तुम्हाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे बीटपर्यंत जेवढी बीट असेल तेवढी. ओके, पुढे पण तुम्हाला सेम करायचं. मी आता ज्या बीटला केलेलं आहे तुम्हाला सेम पण पुढच्या याला असंच करायचं आहे. आता बघू शकता कोणती लिरिक्स असेल. ओके, जीती हुई बाजी लगती है. आता पहिल्या लिरिकला काय करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, जीती हुई इथं यायचं, जीती हुई ओके, जीती हुई टाकला की लगेच इथं शॅडोवरती यायचं, कलरवरती यायचं. कलर तुमच्या पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. मी हा वाला चेंज करतो. ओके, केल्यावर शॅडो पण तोच करून घ्यायचा आपल्या यायचा. तुम्ही कोणत्या पण पद्धतीने तुम्ही यूज करू शकता मित्रांनो, काही विषय नाही. ओके, तुमच्या पद्धतीने. आता काही इमोजी करायचं तुम्हाला चेंज. इमोजी तुम्हाला अशाच प्रकारे मी हर्टची इमोजी घेतो होती, तर तुम्ही कोणती पण एखादी इमेज, आता स्टारवाला आम्ही स्टार घेतो लगे आयस इमोजी लावून द्यायची तिथं. ओके, जीती हुई बाजी लगती है. आता नेक्स्ट लिरिकमध्ये मी एडिट ग्रुपमध्ये यायचं, बाजी लगती इथं बाजी लगती है. ओके, एवढं झाल्यावर सोडून द्यायचा. कलर तो व्हाईटच राहू द्यायचा, खालचा व्हाईटच राहू द्यायचा. आणि इथं येऊन तुम्ही इमोजी कोणता पण चेंज करायचा. हा वाला मी एक इमोजी लावतो, लगेच पुढे सेम तुम्हाला तसंच करायचं आहे. फोटो चेंज करायचे, एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटो चेंज करायचे, टेक्स्ट चेंज करायचे. असं काय तुमचा जो काही कन्सेप्ट आहे तो रेडी होईल. ओके, आता काय करायचं मित्रांनो, एवढं झाल्यावर पुढे पण तुम्हाला सेम करायचं आहे. म्हणजे मी पुढे काय दाखवत नाही, पुढे 2 पेजमध्ये. आता इथं यायचं, इथं आल्यावर स्टार्टला यायचं, प्लस टाईप करायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक 2 सेकंडचा जो काही व्हिडिओ दिलेला आहे तो दिलेला आहे. ओके, 2 सेकंडचा व्हिडिओ जो काय तो लास्टपर्यंत लांबून घ्यायचा आपल्या फोटोंच्या खाली. ओके, इथपर्यंत येऊन. ओके, इथपर्यंत येऊन ब्लेंडिंगमध्ये लाईट स्क्रीन करून घ्यायचं त्याला. ओके, बरोबर अशा पद्धतीने तुमच्या किती भारी दिसतं ते एकदम नादुकडा. ओके, ऑलरेडी तुम्हाला दिलेलं जे असेल ते कॉपी लेवलमध्ये येऊन इथे येऊन पेस्ट लेअर करायची खालच्या याला. ओके, तुमचा जो व्हिडिओ तो रेडी झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आता बाहेर यायचं आहे, आपला जो काही शेक असेल, शेक इफेक्ट असेल, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, कॉपी शेक करायचं आहे तिथं. कॉपी शेक केल्यानंतर आता जो काय बीट असेल आपला बीट मार्कमध्ये यायचं. बीट मार्कला आल्यावर आता जो काय आपला पुढचा जे काय आपलं खालचं इमेज आहे ती इमेजला येऊन हा पेस्ट लेअर करून द्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने ते. ओके, तुमचा रेडी व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून
720 1080p सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून तुमचा व्हिडिओ सेव्ह करण्यास सुरुवात होईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एक अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.